कल्याण जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्रीमती परवनी सय्यद यांनी 70 लाखाच्या फसवणूक प्रकरणात हवा असलेल्या डॉक्टर प्रसाद यादवराव साळे आणि त्यांच्या पत्नी वैशाली प्रसाद साळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे। डॉक्टर प्रसाद यादवराव साळे आणि त्यांच्या पत्नी वैशाली प्रसाद साळे यांच्यावर 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। या प्रकरणातील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांनी 13 सप्टेंबर रोजी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात प्रज्ञा सौरभ कांबळे आणि डॉक्टर राहुल दुबे या दोन्ही आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता। तपासादरम्यान गणेश पाटील आणि धनश्री गोडांबे या आणखी 2 व्यक्तींचीही फसवणूक झाल्याचं उघड झाले आहे। तपास अधिकारी विजय गायकवाड यांनी न्यायालयासमोर अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला आणि अनेक मुद्द्यांवर तपासाबाबत सांगितले। न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकले। तक्रारदारांच्या वतीने ॲडव्होकेट हरीश हरिदास नायर यांनी त्यांची बाजू मांडली आणि अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यासाठी युक्तिवाद केला। दुसरीकडे आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट अमरेश जाधव यांनी त्यांच्या बचावात आपली बाजू मांडली। दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कल्याण जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती परवीन सय्यद यांनी डॉक्टर प्रसाद यादवराव साळे आणि त्यांच्या पत्नी वैशाली प्रसाद साळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता दोघांचीही अटक निश्चित मानली जात आहे। डॉक्टर प्रसाद साळे आणि त्यांची पत्नी यांनी कल्याण येथील सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज मिळण्यासाठी अर्ज केला होता। त्यांच्या विरुद्ध खडकपाडा पोलीस स्टेशन येथे एक कथित हॉस्पिटलच्या नावाखाली एक मेडिकल दुकान टाकून देतो असे खोटे आमिष दाखवून जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीकडून 70 लाख रुपयाची त्यांनी फसवणूक केली। त्याचप्रमाणे याच हॉस्पिटलमध्ये विविध भागीदार घेतो आणि विविध कामगारांना सुद्धा अनेक वचने देऊन आणि खोटी आश्वासनं देऊन अनेक लोकांची सुद्धा त्यांनी लाखो रुपयांची फसवणूक केली होती। या प्रकरणी स्थानिक खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दोन्ही जे डॉक्टर आहेत दाम्पत्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल होता आणि त्याच्यामध्ये सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी फेटाळलेला आहे। ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण।